आज आपण बनवलंय चीज कॉर्न पराठा किंवा कॉर्न चीज पराठा काहीही बोला किंवा मक्याचा पराठा बोला तरीही चालेल. तसे झालेलं आहे ते तुम्ही दह्याबरोबर खा, सॉस बरोबर खा. मग चटणी बनवली त्याच्याबरोबर. ते सॉस घेतले. मला कशाला खायला आवडतं त्याच्याबरोबर खा. आणि आता ही रेसिपी मी कशी केली ती तुम्हाला दाखवते. चला आपण जाऊया आपल्या किचनमध्ये. आज आपण बनवलेलं आहे कॉर्न पराठा. मी मके 3 मके होते ते मी साफ करून घेतलेले आहेत. आता थोडंसं पाणी उकळत ठेवले. पाण्याला व्यवस्थित उकळ आले. एक वाटी 2 असे मी 3 वाट्या आता कॉर्न घेतले. 3 वाट्या म्हणजे माझ्याकडे 3 कणीस होते त्याच्या मी 3 वाट्या आपण घेतलेले आहेत मापाप्रमाणे. 2 मिनिटासाठी आपण असंच गॅसवरती उकळून द्यावे. 2 मिनिटं झालेत. थोडंसं दाबून बघा. जास्त शिजवायचे नाहीत आपल्याला. शिजलेले आहे. फक्त असं दाबून बघायचं. जरासं दाबलं गेलं का लगेच काढून घ्यायचे. तर आपण हे कॉर्न काढून घेऊया. चाळणीमध्ये आपण कॉर्न काढून झाले. आणि आता थोडंसं थंड व्हायला आणि पाणी पण इतरत ठेवूया आपण. त्यासाठी खाली भांडं ठेवले. आता आपले कॉर्न थंड होईपर्यंत आपण इकडे आता आपले कॉर्न थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे पराठ्याचं पीठ भिजवून घेणार आहे. मी गव्हाचं पीठ घेते पराठ्यानं. 1.5 वाटी पीठ घेतलं आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्हाला मैदा मी जेवढं पीठ घेणार ना, समजा 1 वाटी घ्या, 2 वाटी घ्या, त्याच्या अर्धा म्हणजे पाव. समजा 2 वाटी तुम्ही घेतलं पीठ त्यातल्या अर्धी वाटी तुम्ही मैदा घ्या म्हणजे वळायला बरं पडेल. याच्यामध्ये आपण थोडी हळद, ओवा अगदी मॅश करून हातावरती आपण चोळून घेतो तसं अर्धा चमचा असा घेतलेला आहे. कस्तुरी मेथी. थोडासा गारवा असल्यामुळे मेथी थोडीशी नरम पडते त्यामुळे थोडंसं गरम करायचं. नंतर आपण हे करून घ्यायचं. साधारण मसाला अगदी थोडासा नावाला मी घेते अर्धा चमचा असं. हे बघ. आणि मीठ थोडंसं 1 चमचा कमीत कमी 1 चमचा असं तेल याच्यात टाकून घ्यायचं. आपण पूर्ण पीठ आपण मिक्स करून घ्यायचं. आणि तेल टाकून आपण मिक्स करून घेतलं ना पराठे थोडेसे नरम होतात. आणि आता थोडं पाणी घेऊन आपण याला मळून घेऊया. जर कस्तुरी मेथी नसेल पिठामध्ये टाकायला तुम्ही कोथिंबीर कापून घेतली तरी चालेल. मी कस्तुरी मेथी मुद्दामून टाकते ह्याच्यामध्ये. आणि आपण जर स्टफिंग करतो वरती त्याच्यामध्ये मी कोथिंबीर घेते. आपण मागे दाखवलेली रेसिपी कॉर्न पराठा. आज कॉर्न चीज पराठा आपल्याला बघायचा आहे. जास्त पातळ पीठ नाही आपल्याला भिजवायचं आहे. 10 ते 15 मिनटं त्याच्यापेक्षाही जास्त वेळ तुम्ही पीठ ठेवलं म्हणून तरी चालेल. आता इकडे पीठ मळून झालं आपलं. आता मुरेपर्यंत आपण पुढची तयारी बघूया. आपले कॉर्न थंड झालेले आहेत. आता चॉपरने आपण जास्त बारीक नाही करायचं. थोडंसं असं जाडसरच ठेवायचे. चॉपरने करा. मिक्सरमध्ये पटकन बारीक तरी होतील नाही तर कधी कधी जाडीच राहतात. बारीक करून घेऊया. हे आपण आता जाडसरच असे ठेवलेले आहेत. कारण कवळा आहे ना त्यामुळे जास्त वेळ लावून नाही ठेवलं मी. थोडंसं हाताने आपण हे दाबून घ्यायचे. आता पण कॉर्न हे बारीक करून घेतले ते. आता याच्यामध्ये आपण मसाला टाकून घेऊया. 1 बारीक चिरलेला कांदा, धनिया पावडर 1 चमचा, लाल तिखट 1 चमचा, थोडीशी हळद, काळी मिरी पावडर, गरम मसाला, जिरा पावडर, भाजलेली जिरा पावडर आहे, 1 चमचा आमचूर पावडर, थोडंसं भाजलेला आलं थोडं, कोथिंबीर बारीक चिरलेली. पिठामध्ये आपण कस्तुरी मेथी टाकली म्हणून ह्याच्यामध्ये आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे. तर मीठ पराठ्याचं पीठ मिळेल त्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे म्हणून ह्याच्यात थोडंसं कमी टाकायचं आपण. आता हे मिश्रण आपण एकत्र करून घेऊया. आपलं मिश्रण एकजीव झालेलं आहे. आता त्याच्यावरती आपण टाकणार आहे चीज. आपलं सारण तयार झालं त्याच्यावरती आपण चीज टाकणार आहोत.
चीजनी भारी चव येते. करून बघा तुम्ही. भरपूर असं पण चीज टाकलेलं आहे. पिठाला मस्त अर्धा तास झालं आहे. नरम पीठ आपलं झालेलं आहे. तर वरून तेल लावून मळून घेऊया. आपण जर तेल घेतलं तर पिठामध्ये पूर्णपणे मोडून द्यायचं. तेलही व्यवस्थित पीठ लागलेलं आहे. आपण पॅन ठेवलं आहे. पॅन घ्या, तवा घ्या, काही घ्या जे आपल्या घरी असेल ते घ्यायचं. असं गोळा घेतलं मी. हातावरती पण मळले. असं पीठ घेऊन त्याला जशी आपण चपाती लाटतो ना तसं हे आपण लाटून घ्यायचं. ते पातळ आहे बघा. व्यवस्थित लाटून झाले. भाजी आपण घडी मारायची. भरपूर सारण टाकलंय मी. जसं तुम्हाला आकार पाहिजे ना तसं द्या. लाटून झालं त्याला पण शेकून घेऊया. त्याच पद्धतीने मी दुसरा पराठा बनवते. लावतानाही तेल लावा, तूप लावा. तुम्हाला जे तुम्हाला जमेल ते लावा. भरपूर आपण याच्यामध्ये चीज टाकलेलं आहे. त्याला बारीक गॅसवरती त्याला शेकून घ्यायचं आहे. हळूहळू हाताने दाबा. चारी बाजूने शेकलं पाहिजे ते. चपातीसारखं ते लागता नाही ना पराठे. आपण जसे बटाट्याचे पराठे वगैरे बनवतो तसं लागता नाही. म्हणजे असं स्टफिंग भरपूर टाकायचं म्हणजे चव यायला पाहिजे याच्यामध्ये. पीठ पातळ नसेल तुमचं, घट्ट असेल आणि जॉईंट जर लागत नसेल तर थोडंसं पाण्याचा हात लावा. तुम्हाला दह्याबरोबर खावंसं वाटलं तर दह्याबरोबर चटणी केली तरी चालेल. सॉस असतोच आपल्याला. त्याच्यात सगळे मसाले आहेत. त्यामुळे आपण सॉसबरोबर खाल्ले तर खूपच छान लागेल आपल्याला. मस्त फुगताय ती साईडनी. आतले पूर्ण मसाले शिजले पाहिजे. आणि चीज असल्यामुळे मस्त वास सुटले. कलरही छान आले बघा. हे आपलं अलगद काढून घेऊया. तसंच दुसरंही टाकून घेऊया. तर चपाती पातळ लाटायची. चपाती पातळ लाटली ना का आतलं स्टफिंग छान आपल्या तोंडाला लागतं. जाडसर जर तुम्ही लाटली चपाती मग ते स्टफिंग आहे ना ते आपलं आतलं जसं आपण मसाला टाकतो ते त्याच्याऐवजी चपातीचं पीठ वगैरे लागतं जास्त. कधी कधी काही जणांचं स्टफिंग ओलं राहतं. त्यासाठी एक टीप सांगते तुम्हाला मी. जर तुम्हाला स्टफिंग ओलं वाटत असेल तर थोडंसं कढईवरती गरम करून घ्या. म्हणजे ते पाणी जाईपर्यंत मस्तपैकी गरम करा. थंड झाल्यानंतर ते भरा. मस्त असे झालेले आहे.